तर 50-55% नालेसफाई पूर्ण झाली आहे। भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी माहिती दिली। नालेसफाई पूर्ण करणं हा उद्देश असल्याचं देखील वक्तव्य अमित साटम यांनी केलं आहे। आम्ही 3 आठवड्यापूर्वी ज्या वेळेला पाहणी केली होती त्यावेळेला साधारणतः 50 ते 55% नालेसफाई पूर्ण झाली होती। झोन 5 त्याच्यामध्ये मागे होता, साधारणतः 20% झोन 5 मध्ये नालेसफाई झाली होती। त्यानंतर आमच्या महापौर आणि उपमहापौर, सभागृह नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन पुन्हा एकदा या सर्व गोष्टींची पाहणी करून 100% नालेसफाई पूर्ण करणे या उद्देशानं या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सर्व नालेसफाईची पाहणी करणार आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कैलास अव्हेन्यू सोसायटीमधील सफेद पट्टीचा वाद पुन्हा एकदा चिघळला। सोसायटी सभासदांची कोणतीही परवानगी न घेता सफेद पट्टी आखण्यात आली। इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी काही गंभीर आरोप केले। मला पोलीस संरक्षण द्या, प्रसाद वेदपाठक यांनी मागणी केली आहे। इमारतीमधील काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा दावा देखील वेदपाठक यांनी केलेला आहे। आता मी काय बघितलंय की दादरमध्ये पण मी बघितलं की एका ठिकाणी अशी गोष्ट सुरू आहे। घाटकोपरमध्ये इथे बाहेर फुटपाथवर तुम्ही बघायला तर चाल बाहेर, तर सगळीकडे असं काहीतरी केलेलं आहे। ही नवीन नवीन गोष्टी तुम्ही का करताय? माझी प्रशासनाला हीच विचारणी आहे की या नवीन गोष्टींनी जर धार्मिक तेढ निर्माण होत आहेत तर त्या तुम्ही का करताय? आणि हा तेढ निर्माण झाला कारण की ही एखाद्याच्या वैयक्तिक मालमत्तेत जबरदस्तीने थोपली गेली पट्टी। नक्कीच जर कायदेशीर कारवाई होत असेल, जर सेक्शन BNS 324 लागत असेल तर तो लागवावा। इथे हा मुजोरीपणा नाही चालला पाहिजे, ही जबरदस्ती झालेली आहे आणि जर कोणी तसं ऑफेन्स केला आहे तर कायदेशीररित्या त्याच्या अगेन्स्ट कारवाई झाली पाहिजे। तर कैलास अव्हेन्यू सोसायटीमधील सफेद पट्टीचा वाद आता समोर आलेला आहे। सोसायटीच्या कोणत्याही सभासदांची परवानगी न घेता येथे सफेद पट्टी ही आखण्यात आली असा आरोप देखील आता प्रसाद वेदपाठक यांनी केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।